Hello friends, today we are going to see different types of pH calculations. So first of all, pH of solution can be calculated by simple formula negative logarithm to the base 10 of concentration of H plus ion. तर निगेटिव्ह लॉगॅरिथम आहे H प्लस आयनचा, त्याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला पर्टिक्युलर सोल्युशनचा पीएच मिळतो. परंतु आता समजा मला स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस आहे, यांचा जर मला पीएच कॅल्क्युलेट करायचं झालं बाळांनो, तर त्याच्यासाठी माझ्याकडे काय हवंय, मला तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस हवं आहे. हे जे कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस हवा आहे, याचा जर आपण ओसवाल्ड डायल्युशन लॉच्या फॉर्म्युल्यानुसार कॅल्क्युलेशन केलं तर त्याचा फॉर्म्युला येतो H प्लस इज इक्वल टू C अल्फा. बट फॉर strong electrolytes, alpha is always equal to the 1, as we say that key degree of dissociation for strong electrolytes or strong acid, strong base is always 100%. म्हणजेच तो 100% डिसोसिएट होतो असं आपण कन्सिडर करतो. त्याच्यामुळे त्याचा अल्फा जो आहे तो नेहमी काय येतो बाळांनो, स्ट्रॉंग ऍसिड किंवा बेस साठीचा 1 येतो. मग जर आपण या ठिकाणी अल्फा इक्वल टू 1 पुट केला तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस काय मिळणार बाळांनो, आपल्याला C मिळणार. आणि त्यामुळे त्या सोल्युशनचा जो पीएच असणार आहे तो निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ काय येणार, H प्लस चं कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू काय पुट करणार आपण त्या ठिकाणी, C ही व्हॅल्यू त्या ठिकाणी पुट करणार. देन सेकंडली, जर मला या ठिकाणी जे पीएच डिटरमाइन करायचा आहे तो वीक ऍसिड आणि वीक बेस जे आहेत यांच्यासाठी कॅल्क्युलेट करायचा असेल तर त्याच्यासाठी मला काय करावं लागेल बाळांनो, या ठिकाणी जो फॉर्म्युला आहे H प्लस जो आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय असतं, C अल्फा. OH मायनस आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन देखील काय असतं, C अल्फा एवढं असतं. आता या केस मध्ये जर बघितलं तर अल्फा इज नॉट इक्वल टू द 1, अल्फा हा 1 एवढा नसतो. आणि जर हा 1 एवढा नसेल अल्फा तर काय होणार बाळांनो, त्या ठिकाणी जे अल्फाची व्हॅल्यू आहे ती आपल्याला कन्सिडर करावी लागणार आणि H प्लस किंवा OH मायनसच्या जागी आपल्याला काय पुट करावं लागणार, C अल्फा ही व्हॅल्यू पुट करावी लागणार. therefore pH will become negative logarithm to the base 10 of the C अल्फा. या व्हॅल्यूने आपण वीक ऍसिड किंवा वीक बेस जो आहे त्याचा पीएच डिटरमाइन करू शकतो. देन pH of very dilute solution. एखाद्या खूप डायल्यूट सोल्युशनचा जर मला पीएच डिटरमाइन करायचा असेल तर त्यासाठी एक कंडिशन लक्षात ठेवा, जे वॉटर मधले H प्लस आणि OH मायनस आहे, ओके, H प्लस अँड OH मायनस फ्रॉम वॉटर मस्ट बी कन्सिडर्ड. So concentration of H plus and OH minus from water should be considered, otherwise काय होणार बाळांनो, त्या ठिकाणी जे तुम्ही पीएच कॅल्क्युलेट करताय त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स येणार. त्यामुळे जेव्हा फार डायल्यूट सोल्युशन दिलं असेल त्यावेळेस H प्लस आणि OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते तुम्हाला कन्सिडर करावं लागेल, ते त्या न्यूमेरिकल मध्ये प्रोव्हाइड केलं गेलेलं असेल. देन विल सी फॉर द मिक्सचर्स. Suppose we are provided with mixture of acids and bases, then how we can determine the pH of the solution. So as we learn in the mole concept, we always find for mixture of acid resultant concentrations find करतो आपण. जसं की दोन ऍसिड दिले, दोघांच्या नॉर्मॅलिटी आणि व्हॉल्यूम प्रोव्हाइड केले, त्या केस मध्ये आपण काय करतो, त्यांचं जे मिक्सचर आहे बाळांनो त्या मिक्सचरचं काय करतो त्या ठिकाणी आपण रिझल्टंट कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन करतो. मग या ठिकाणी फॉर मिक्सचर्स आपण कशा पद्धतीने पीएच डिटरमाइन करू शकतो. तर हे मिक्सचर पुन्हा कुणाचे आहेत बरोबर का. पहिलं मिक्सचर आपण कन्सिडर करूयात स्ट्रॉंग ऍसिड किंवा ऍसिडचे मिक्सचर्स आहेत, मिक्सचर ऑफ 2 ऍसिड्स और बेसेस. 2 or more म्हणूयात, 2 किंवा 2 पेक्षा जास्त ऍसिड किंवा बेसचं जर मिक्सचर असेल
तर या केसमध्ये समजा जो आपल्याकडे ऍसिड 1 आहे त्याची जर नॉर्मॅलिटी N1 असेल आणि त्याचा व्हॉल्यूम V1 असेल, ऍसिड 2 दिलेला आहे त्याची नॉर्मॅलिटी N2 असेल, व्हॉल्यूम V2 असेल, ऍसिड 3 दिलेला आहे त्याची नॉर्मॅलिटी N3 आणि व्हॉल्यूम V3 असेल, तर त्या केसमध्ये त्याची रिझल्टंट नॉर्मॅलिटी जी आहे ती काय येणार बाळांनो, N1 V1 प्लस N2 V2 प्लस N3 V3 अपॉन V1 प्लस V2 प्लस V3. मोल कन्सेप्ट मध्ये देखील मी सांगितलेलं होतं तुम्हाला की जर या ठिकाणी जो व्हॉल्यूम आहे तो बाळांनो डायल्युटेड टू द 1 लिटर म्हणलं असेल तर V1 प्लस V2 प्लस V3 टेक डायरेक्टली एज अ 1 liter. Then here for acid normality is equal to the concentration of H plus. Therefore this resultant normality जी आहे then pH of solution is negative logarithm to the base 10 of the resultant normality. Similarly for bases, if you consider base 1 and its normality is N1, volume is V1, base 2 normality is N2, volume is V2, base 3 normality is N3, volume is V3, then for such a mixture resultant normality is equal to N1 V1 plus N2 V2 plus N3 V3 upon V1 plus V2 plus V3. Then again same condition, if they say solution is diluted to the 1 liter, then you consider V1 plus V2 plus V3 is equal to the 1 liter. Next to it, this resultant normality is nothing but concentration of OH minus for the base, and then we can calculate the pH. Okay, so first we can calculate the concentration of OH minus equal to the resultant normality. On the basis we calculate the pOH, and from pOH we will calculate the pH of the solution. Here we will get the pOH is equal to the negative logarithm to the base 10 of the concentration of OH minus. So this is equal to the negative logarithm to the base 10 of the resultant normality, and then we can use the relation pH plus pOH is equal to 14, and then we calculate pH is equal to pOH minus 14. So in this way, for two acids or bases mixture, we can determine the pH by calculating its resultant normality or H plus and OH minus concentrations for the particular acid and base. Then now if what to do, if we add one acid and one base, so if we take a mixture of acid and base, if we take a mixture of acid and base, then there are three conditions. Condition number 1, if acid concentration more than base concentration, what happens? Condition number 2, base concentration more than acid concentration, what happens? And condition number 3, if concentration of acid and base is equal. So second point, mixture of two acids or bases, दोन ऍसिड्स किंवा बेस जे आहेत त्यांचं जे मिक्सचर आहे त्याच्यामध्ये काय करता येईल आपल्याला. सो सपोज वी कन्सिडर ऍसिड फॉर विच कॉन्सन्ट्रेशन इज N1 V1, we consider base for which concentration is N2 V2, or for understanding we will write NaVa, NbVb. Then condition number 1, if NaVa greater than NbVb, NaVa greater than NbVb, then कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस जो आहे म्हणजे रिझल्टंट नॉर्मॅलिटी जी आहे ती काय येणार बाळांनो, NaVa मायनस NbVb अपॉन Va प्लस Vb. ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे म्हणजे ऍसिड शिल्लक राहणार, म्हणजेच ऍसिड मायनस बेस अपॉन Va प्लस Vb, आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड इज मोर देन सोल्युशन इज ऍसिडिक इन नेचर. सोल्युशन कसं असणार आहे, ऍसिडिक इन नेचर येणार आहे. कंडिशन नंबर 2, इफ
NbVb is greater than NaVa, then resultant normality of solution will be equals. आता या ठिकाणी काय होणार, बेसचा कंपोनंट जास्त आहे, सो बेस मधून ऍसिड सबस्ट्रॅक्ट केला जाणार, NbVb minus NaVa upon Va plus Vb, and as base is more, then solution will become basic in nature. If NaVa is equal to NbVb, then pH of solution is around 7 and solution will be neutral, because if both are equal, then this value is equal to the 0, the concentration will remain neutral for the, म्हणजे काय होणार बघा, concentration of H plus equal to काय होणार तुमचं, concentration of OH minus, for which pH is 7 and the solution will become neutral in nature. तर या ठिकाणी या साऱ्या पद्धती आहेत ज्या पद्धतीने आपण पीएच जो आहे तो डिटरमाइन करू शकतो. देन पुट द व्हॅल्यू ऑफ रिझल्टंट नॉर्मॅलिटी ऍज इक्वल टू द, काय करणार या ठिकाणी तुम्ही, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इज इक्वल टू काय येणार तुमचा NR, आणि इथं बेस जास्त आहे त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इज इक्वल टू काय येणार तुमचा NR. रिझल्टंट नॉर्मॅलिटी इक्वल टू काय येणार तुमचे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ व्हेन ऍसिड इक्विव्हॅलेंट मोर H प्लस, व्हेन बेस इक्विव्हॅलेंट मोर OH मायनस. If equal, it is neutral, pH equal to the 7. इथपर्यंत समजलंय का बघा सगळ्यांनी. आता जर असं झालं की आपण काय केलं की एक ऍसिड घेतला, एक बेस घेतला, ठीक आहे, एक ऍसिड घेतला आणि एक बेस घेतला, तर त्यामध्ये ऍसिड आणि बेस मध्ये वीक ऍसिड प्लस स्ट्रॉंग बेस घेतला, पण असं झालं की ऍसिडचे इक्विव्हॅलंट हे जास्त आहेत कुणापेक्षा, बेस पेक्षा. म्हणजे बघा ऍसिड वीक आहे परंतु त्याचे इक्विव्हॅलंट बेस पेक्षा जास्त आहे. वीक बेस घेतला आणि स्ट्रॉंग ऍसिड घेतला, परंतु बेसचे इक्विव्हॅलंट हे ऍसिड पेक्षा जास्त आहे. तर अशा केसमध्ये जो पीएच आहे सोल्युशनचा तो कॅल्क्युलेट केला जातो ऑन द बेसिस ऑफ अ कन्सेप्ट, और दिस गिव्स राइज टू अ न्यू कन्सेप्ट कॉल्ड एज अ बफर सोल्युशन. याच्यापासून जो आपल्याला कन्सेप्ट अराइज होतो त्याला काय म्हणतो आपण, बफर सोल्युशन, इन विच वी कन्सिडर वीक ऍसिड अँड इट्स सॉल्ट विथ द स्ट्रॉंग बेस, वीक बेस अँड इट्स सॉल्ट विथ द स्ट्रॉंग ऍसिड. अशा टाइपचे बफर सोल्युशन्स येतात. बफर इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. We will start in this lecture regarding the buffer solution. In next lecture we will completely learn about the buffer solution. Today just we will take introduction of the buffer solution. Before going to that, we will finish the concept of pH. There are certain substances for which we must know the pH of the solution. For example, जो आपल्याकडे ब्लड आहे बाळांनो, ब्लड, त्या ब्लडचा पीएच रेंज किती असतो रे बाळांनो, ब्लड साठीचा पीएच रेंज किती आहे, 7.26 टू 7.42 एवढा काय आहे बाळांनो पीएच रेंज आहे. कुणाचा, ब्लड जो आहे आपल्याकडे त्या ब्लडचा पीएच रेंज तेवढा आहे. त्याच्यानंतर टीयर जे आहेत बाळांनो, टीयर, त्या टीयरचा जो काही पीएच आहे तो किती असतो, 7.4 असतो. देन जो गॅस्ट्रिक ज्यूस आहे, या गॅस्ट्रिक ज्यूसचा जो पीएच रेंज आहे तो 1 to 3 एवढा येतो बाळांनो. त्याच्यानंतर जर आपण बघितलं ऍसिड रेन आहे, बरोबर का, तर जे ऍसिड रेन आहे बाळांनो, या ऍसिड रेनचा जो पीएच आहे तो 6.3 टू 6.4 या दरम्यान त्याची रेंज असते. आता या ठिकाणी जर पुन्हा वॉटर पाहिलं आपण तर वॉटरची जी पीएच रेंज आहे ती अराउंड 7 असते बाळांनो. त्याच्यानंतर अजून काही सबस्टन्सेस आहेत बघा ज्याच्यावरती डायरेक्टली क्वेश्चन, जसं ब्लडला विचारला जाईल, टीयर्सचा विचारला जाऊ शकतो, गॅस्ट्रिक ज्यूस आहे, ऍसिड रेन आहे, त्यांचे पीएच काय केले जातात बाळांनो, डायरेक्टली आपल्याला विचारले जाऊ शकतात. सो व्हॉट इज पीएच ऑफ ऍसिड रेन, व्हॉट इज पीएच ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस, व्हॉट इज पीएच ऑफ ब्लड, व्हॉट इज पीएच ऑफ टीयर.
तर अशा पद्धतीचे जे क्वेश्चन्स आहेत बाळांनो ते आपल्याला या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. त्यामुळे काही सबस्टन्सचे पीएच हे तुमच्या लक्षात राहिले तर चांगलं आहे. ठीक आहे. आता व्हॉट इज बफर सोल्युशन? A solution which resists change in pH even on dilution, addition of small amount of strong acid or strong base, keeping for prolonged time is called buffer solution. तो असं सोल्युशन जे काय करतं बाळांनो, जो पीएच आहे त्याच्या पीएच सोल्युशनचा तो बदलण्यास विरोध करतं. सोल्युशन विच रेजिस्ट अपोज करतं टू चेंज पीएच ऑफ सोल्युशन, पीएच ऑफ सोल्युशन इव्हन ऑन डायल्युशन, म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये वॉटरची ऍडिशन केली, थोड्या प्रमाणामध्ये स्ट्रॉंग ऍसिडची ऍडिशन केली, थोड्या प्रमाणामध्ये स्ट्रॉंग बेसची ऍडिशन केली, किंवा ते सोल्युशन तुम्ही फार काळ तसंच ठेवून दिलं तरी देखील जे सोल्युशन त्याच्या पीएच मध्ये काही बदल घडू देत नाही त्याला आपण काय म्हणतो बाळांनो, बफर सोल्युशन असं म्हणतो. समजतंय व्हॉट इज बफर सोल्युशन? नाउ देयर आर डिफरंट टाइप्स ऑफ बफर सोल्युशन. टाइप 1 इज acidic buffer solution, type 2 is basic buffer solution, and then sometimes we say neutral buffer solution. So on the basis of that we'll classify buffer solutions into main two types, simple and mixed buffer solutions. So first of all we discuss with the simple buffer solution. So what is simple buffer solution? Aqueous solution of weak acid, weak base type of salt. Simple buffer solutions. Aqueous solution of weak acid, weak base type of salt. For example, CH3COO NH4. This is weak acid, acetic acid. This is weak base NH4OH. त्या दोघांच्या कॉम्बिनेशनने जे आपल्याला सोल्युशन मिळालं त्याला आपण सिंपल बफर सोल्युशन असं म्हणणार आहे. तसेच आपण NH4OH या स्ट्रॉंग बेस आणि HCN या NH4OH च्या वीक बेस आणि HCN या वीक ऍसिडचं जर कॉम्बिनेशन केलं तर त्या ठिकाणी आपल्याला NH4CN जो आहे तो मिळेल. त्याच्यानंतर AgCN, ठीक आहे, HCN प्लस AgOH हा वीक ऍसिड बेसच्या कॉम्बिनेशन मधून आपल्याला या प्रकारचं बफर सोल्युशन मिळेल. आता त्याचा जो पीएच आहे तो पीएच काय मिळणार आहे आपल्याला 7 प्लस हाफ pKa मायनस हाफ pKb. बिकॉज या ठिकाणी जर आपण पाहिलं बाळांनो तर आपल्याला माहित आहे की ज्यावेळेस वीक ऍसिड वीक बेस टाइप सॉल्ट आपण कन्सिडर करतो त्यावेळेस त्याचा जो पीएच आहे तो या पद्धतीने आपण डिटरमाइन करतो. pH does not depend upon the concentration. आता हे असं का होतं बघा, ज्यावेळेस आपण हा एखादा पर्टिक्युलर बफर घेतला CH3COO NH4 तो जर आपण वॉटर मध्ये ऍड केला तर त्याचे दोन प्रकारचे आयन्स तयार होणार आहेत, NH4 प्लस आणि CH3COO मायनस. दिस CH3COO मायनस plus NH4 plus when comes in contact with water then
they combine with particular ions CH3CO OH and this combine with NH4 OH. आणि त्यामुळे पुन्हा काय मिळणार आपल्याला, जे इनिशियल ज्याच्यापासून आपण हा बनवलेला होता त्याच्यामुळे हे पुन्हा कंबाईन होऊन काय तयार करतील, CH3COO NH4 फॉर्म करतील. म्हणजेच या ठिकाणी जर आपण याच्यामध्ये डायल्युशन केला किंवा ऍसिड टाकलं तर H+ टाकला तर काय होणार बाळांनो, हा तो रिमूव्ह करणार आयन. OH- टाकला म्हणजे बेस टाकला तर NH4+ त्याला रिमूव्ह करणार. वॉटर टाकला तर काय करणार, NH4+ त्यातल्या OH ला रिमूव्ह करणार, CH3CO- त्याच्यामधल्या H+ ला रिमूव्ह करणार. आणि अशा पद्धतीने सोल्युशनचा जो pH आहे तो कॉन्स्टंट राहण्यास मदत होणार. देन विल सी द मिक्स्ड बफर सोल्युशन. इथे कळाले का बघा सगळ्यांना, जर तुम्ही ऍसिड टाकलं, व्हेन मिक्सिंग ऑफ ऍसिड, when acid is added, what happens, जो CH3CO- आहे that will consume that H+ and form CH3COOH. When base is added, what happens, that NH4+ will combine with that base component OH- and forms NH4OH. So particular acid or base addition H+ and OH- आयन रिलीज करणार आणि ते H+ आणि OH- आयन काय करणार, हा बफर जो आहे तो रिमूव्ह करणार. आणि त्याच्यामुळे बाळांनो काय होतं, तर सोल्युशनचा pH कॉन्स्टंट राहतो. वॉटर ऍड केलं तर दोघं मिळून काय करणार, त्याच्याकडे असणारे आयन्स जे आहेत ते रिमूव्ह करणार. देन विल मूव्ह टू द नेक्स्ट पार्ट, दॅट इज ऍसिड मिक्स्ड बफर सोल्युशन. ओके, व्हॉट इज मिक्स बफर सोल्युशन. तर ज्या ठिकाणी काय होतं बाळांनो, की आपण वीक ऍसिड घेतला आणि त्याचा स्ट्रॉंग बेस बरोबरचा सॉल्ट घेतला तर त्याला आपण मिक्स टाइप ऑफ बफर म्हणतो. किंवा आपण वीक बेस घेतला, त्याचा स्ट्रॉंग ऍसिड बरोबरचा सॉल्ट घेतला, वीक ऍसिड घेतला, त्याचा स्ट्रॉंग बेस बरोबरचा सॉल्ट घेतला, तर अशा टाइपच्या बफर्सला आपण मिक्स्ड बफर सोल्युशन्स असं म्हणतो. त्याच्यामध्ये आपण पहिला टाइप बघूयात, ऍसिडिक बफर सोल्युशन. ऍसिडिक बफर सोल्युशन. आता हे जे ऍसिडिक बफर सोल्युशन आहे बाळांनो, त्याच्यामध्ये तर आपण बघितलं तर CH3COOH प्लस CH3COONA. So it is a mixture of weak acid and its salt with strong base. वीक ऍसिड आणि त्याचा स्ट्रॉंग बेस NaOH सोबतचा जो सॉल्ट आहे, अशा प्रकारच्या बफरला आपण काय म्हणतो, ऍसिडिक बफर सोल्युशन असं म्हणतो. आता याच्यामध्ये देखील काय होतं बाळांनो, जो हा आहे तो कुठल्या आयन्स प्रोड्यूस करणार, CH3COOH will dissociate as CH3CO- plus H+. This will dissociate as CH3CO- plus Na+. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर इथे असणारे CH3COO- आयन्स आहेत, बरोबर का. हे काय करणार आहेत, या ठिकाणी H+ जो आहे त्याच्यासोबत पुन्हा कंबाईन होऊ शकतात, परंतु जो Na+ आयन आहे बाळांनो, तो त्या ठिकाणी काय राहील, तसाच शिल्लक राहील. अँड दॅट Na+ आयन मी सांगतो बघा काय होतं. दिस इज वीक ऍसिड CH3COOH plus its conjugate base is CH3COO- and another ion is present in a solution, that is Na+. So हा आयन आहे, हा आयन आहे, हा Na+ देखील त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. Na+ is called spectator ion. Then या ठिकाणी बफर ऍक्शन बघायची काय होणार आहे. तर ज्या वेळेस आपण स्मॉल अमाऊंट ऑफ ऍसिड ऍड केलं, ठीक आहे का, तर हा काय करणार आहे, CH3CO- काय करणार, त्यातला H+ ला रिमूव्ह करणार. समजा आपण स्मॉल अमाऊंट ऑफ बेस ऍड केला तरी देखील हा काय करणार, याच्यामध्ये असणारा जो CH3COOH आहे तो काय करणार बाळांनो, त्याच्यामधल्या H+ जो आहे, पुन्हा मधला OH- जो आहे ना, त्याला काय करणार, स्वतःकडचा H+ डोनेट करणार.
सो CH3COOH प्लस OH मायनस, त्याला काय करणार स्वतःकडचं H डोनेट करणार आणि काय करणार H2O फॉर्म करून त्याला न्यूट्रल करणार. आणि जर ऍसिड ऍड केला तर तो काय करणार CH3CO मायनस त्या H प्लस सोबतच कंबाईन होऊन काय करणार CH3COOH तयार करणार, जो की आता इनिशियल कॉम्पोनंट आहे आणि त्याच्यामुळे त्याचा पीएच जो आहे सोल्युशनचा तो बदलणार नाही. देन अशा केस मध्ये मग आपल्याला जर या सोल्युशनचा पीएच डिटरमाइन करायचा असेल तर तो पीएच आपण एक्झॅक्टली कसा डिटरमाइन करणार. तर याला बाळांनो आपण ज्यावेळेस ऍसिडिक बफर सोल्युशन घेतो त्यावेळेस या सगळ्यांमध्ये त्याच्या पीएच जो आहे तो ऍसिडिक किंवा बेसिक मध्ये रिझर्व केला जातो. सो देयर इज अ इक्वेशन कॉल्ड Henderson-Hasselbalch equation for the pH of buffer solution. एखादा बफर सोल्युशन आहे त्याच्या पीएच साठी हेंडरसन हॅसेलबॅच इक्वेशन आपल्याला दिलेला आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा बाळांनो, जो आपल्याकडे वीक ऍसिड आपण ऍसिडच बघतोय अजून ऍसिडिक बफरचं, प्लस आपल्याकडे कोण आहे CH3COO आहे. या दोघांमध्ये जर आपण बघितलं त्याचे आयन्स कसे फॉर्म होतात ते सांगितलेले आपण. याचे कोणते आयन्स तयार होतात बाळांनो CH3COO मायनस H प्लस, याचे कोणते तयार होतात CH3COO मायनस प्लस Na प्लस. आणि हे जे आयन आहेत ते दोन्ही जर तयार झाले त्या ठिकाणी तर त्यानंतर जो आपल्याकडे Ka आहे बाळांनो, तो Ka जो आहे तो ऍसिड साठी त्याचा फॉर्म्युला काय येणार बाळांनो, कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3COO मायनस कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3COOH. So in this case we'll obtain concentration of H plus is equal to concentration of CH3COOH into K upon concentration of CH3COO minus. So in this case we can say that we are obtaining the formula for H plus is equal to concentration of H plus is equal to काय formula Ka into concentration of acid upon concentration of its conjugate base. So taking negative logarithms on both sides we'll get minus log base to 10 concentration of H plus is equal to minus log base to 10 Ka, okay, plus log base to 10 of Ka plus log base to 10 of concentration of acid upon concentration of conjugate base. So after solving this is pH log base to 10 Ka is equal to minus pKa plus log base to 10 concentration of acid upon concentration of its conjugate base. अशा पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी फॉर्म्युला बघायला मिळेल. pH is equal to taking negative logarithms, okay, sorry. टेकिंग निगेटिव्ह लॉगॅरिथम्स होतं बघा इथे, निगेटिव्ह लॉग घ्यायचा होता इथे आपल्याला. तो निगेटिव्ह लॉगॅरिथम घेतले बोथ साइडचे, तर हा मायनस लॉग बेस टू 10 Ka आला तुमचा. आणि त्याच्यानंतर मायनस लॉग बेस टू 10 Ka म्हणजे कोण असतो आपला Pka असतो. प्लस या ठिकाणी काय आलं तुमच्याकडे लॉग ऑफ कॉन्जुगेट, इथे हा पण मायनस हवाय आपला, निगेटिव्ह लॉगॅरिथम घेतो आपण. So minus log base to 10 Ka minus log base to 10 acid upon conjugate base. So minus log base to 10 Ka is equal to Pk. Then we'll change the sign, minus log base to 10 उलट होईल conjugate base upon concentration of acid, or sometime they refer this conjugate base as a salt. So this will be equal to the Pka plus log base to 10 concentration of salt upon a concentration of acid. So this formula we will use for the calculation of the pH of acidic buffer. आता बेसिक बफर असेल तर फक्त इथे एक शब्द बदलेल, कोणता बेस, आणि इथे काय बदलेल PKB, आणि इथे काय येईल POH. तीन शब्द बदलले, एक नाही. ओके, सो इथे बेस येईल PKB, इथे POH येईल. ओके,
तर या पद्धतीने बाळांनो तुम्ही काय करू शकता, जो बेस आहे त्या बेस साठी देखील तुम्ही सेम पद्धतीने इक्वेशन डिराइव्ह करू शकता. आता मला सांगा बेसिक बफर कसा कन्सिडर करणार रे? सेम पद्धतीने जावा, काहीही चेंज करू नका त्याच्यामध्ये. काय सांगतोय आपण की बेसिक बफर जो आहे तो काय असणार बाळांनो, मिक्सचर असणार. कुणाचं? वीक बेस प्लस इट्स सॉल्ट विथ स्ट्रॉंग ऍसिड. वीक बेस आणि त्याचा स्ट्रॉंग ऍसिड सोबतचा जो सॉल्ट आहे बाळांनो त्याचं काय असणार आहे, कॉम्बिनेशन असणार आहे. चला एक एक्झाम्पल आपण डिस्कस करूयात. एखादा वीक बेस सांगा NH4OH, ठीक आहे, आणि त्याचं जे स्ट्रॉंग ऍसिड आहे एखादा HCl त्याच्यासोबतचा सॉल्ट घेऊयात आपण NH4OH प्लस NH4Cl. So this is a basic buffer. Now this will dissociate as NH4OH will dissociate as NH4 plus OH minus. NH4Cl will dissociate as NH4 plus Cl minus. Okay. So या ठिकाणी याचं कॉम्बिनेशन केलं आपण तर आपल्याला मिळेल NH4OH plus NH4 plus Cl minus where this is spectator ion. तो भाग घेणार नाहीये त्याच्यामध्ये, स्पेक्टेटर आयन कॉम्बिनेशन मध्ये किंवा जो काही पीएच चा रोल आहे न्यूट्रल ठेवण्यासाठीचा बफर सोल्युशनचा त्याच्यामध्ये Cl मायनस त्याचा रोल प्ले करणार नाहीये म्हणून तो स्पेक्टेटर आयन म्हटलेला आपण त्याला. आता या ठिकाणी जर जो घेतलेला आहे आपण या ठिकाणी त्यातला हा बेस जो आहे, ठीक आहे का, त्याच्यासाठी Kb चे इक्वेशन दिले. Kb इज इक्वल टू, बिफोर दॅट वी हॅव टू से दॅट की ऍसिड ऍड केलं तर काय होणार आहे बाळांनो, आपण ऍसिड ऍड केला तर याच्यामध्ये NH4OH आहे आपल्याकडे, याच्यात ऍसिड ऍड केले H प्लस तर तो काय करणार बाळांनो NH4 प्लस काय करेल तिथून वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करेल, H प्लस ला न्यूट्रलाइज करेल. बेस ऍड केला तर NH4 प्लस काय करेल त्या बेस बरोबर कंबाईन होऊन काय करेल NH4OH तयार करेल. सो अशा पद्धतीने जर तुम्ही ऍसिड किंवा बेस ऍड केले, इव्हन तुम्ही वॉटर जरी ऍड केले याच्यामध्ये तरी देखील काय करेल तो पीएच बदलू देणार नाही. So lastly we will see the pH of that solution. So we know dissociation of NH4OH takes place as this NH4 plus OH minus. So Kb is equal to concentration of NH4 plus concentration of OH minus upon concentration of NH4OH. So we'll just change the sides. Concentration of OH minus is equal to काय येणार बाळांनो Kb into concentration of NH4OH upon concentration of NH4 plus. Then take negative logarithms on both sides. Negative logarithm to the base 10 of concentration of OH minus is equal to negative logarithm to the base 10 of Kb minus log base to 10 of concentration of base upon concentration of its conjugate acid. So minus log base to 10 concentration of OH minus is equal to POH minus log base to 10 Kb is equal to the PKb minus जो आहे या ठिकाणी तुम्ही साइन चेंज करतो प्लस log base to 10 आणि हे रिव्हर्स करतो conjugate acid upon the base, or we can write PKb is equal PKb plus log base to 10 concentration of काय म्हणणार या ठिकाणी आपण salt upon concentration of base. So this is equal to the POH. फक्त हे दोन फॉर्म्युले. आता तुम्ही म्हणाल समरी काय याची थोडक्यात या बफर सोल्युशन मध्ये लक्षात काय ठेवायचंय तर हा फॉर्म्युला पीएच डिटर्मिनेशनचा. फर्स्ट डायरेक्ट न्यूमेरिकल येतो स्ट्रेट फॉरवर्ड, पीएच कॅल्क्युलेट करा किंवा पीओएच कॅल्क्युलेट करा आणि तुम्हाला एक फॉर्म्युला येत असेल पीएच आणि पीओएच तर तुम्ही दुसरं कॅल्क्युलेशन करू शकता. किंवा जर क्वेश्चन मध्ये सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन दिलं जाईल, बेसचं कॉन्सन्ट्रेशन दिलं जाईल, बरोबर का. आता मला सांगा फक्त तुम्हाला ऍसिड किंवा बेसचं कॉन्सन्ट्रेशन दिलं न्यूमेरिकल मध्ये तर सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं नाहीये तर तुम्ही काय करणार, ऍसिड जेवढा आहे बरोबर का तो काय होणार बाळांनो बेस जेवढा आहे त्याच्यासोबतच रिॲक्ट होणार आणि सॉल्ट फॉर्म होणार आहे. तो जेवढा मिनिमम असणार आहे, जो मिनिमम असणार आहे ऍसिड किंवा बेस मध्ये जो मिनिमम असणार आहे तेवढं काय येणार बाळांनो त्याचं सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन येणार. बिकॉज जर हा 1 मोल आहे हा 0.5 मोल आहे, ऍसिड 1 मोल आहे बेस 0.5 मोल आहे तर सॉल्ट किती तयार होणार 0.5 मोल तयार होणार कारण हा एक्सेस आहे हा लिमिटिंग आहे.
सो लिमिटिंग नुसार आपण नेहमी कॅल्क्युलेशन करतो. तेवढा एकच मुद्दा जर समजला तुम्हाला तर याच्यावरचे न्यूमेरिकल तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. पुढच्या लेक्चर्स मध्ये आपण याच्यावरचे न्यूमेरिकल्स डिस्कस करूया. ठीक आहे बाळांनो, कन्क्लुजन ऑफ द लेक्चर. पीएच चे काही फॉर्म्युलेज मी घेतलेले होते, ते पीएच चे फॉर्म्युलेज आणि इथं टोटल बफर सोल्युशन जो आहे, टोटल बफर सोल्युशन त्याचे दोनच ओळीत बाळांनो फक्त. कुठल्या? पीएच इज इक्वल टू पीके प्लस लॉग बेस टू 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन ऍसिड आणि पीओएच इज इक्वल टू पीकेबी प्लस लॉग बेस टू 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड सॉरी बेस. जस्ट एवढंच आहे. दोन ओळी सोडल्या तर बफर सोल्युशनची डेफिनेशन आली पाहिजे बस. बाकी काही माहित नसतं तरी आपल्याला चालेल. याच्यामध्ये कन्सेप्ट शिकवणं माझं काम आहे. अभ्यास करताना आजच्या लेक्चर मध्ये पीएच चे सुरुवातीचे 4 ते 5 फॉर्म्युले आणि हे 2 फॉर्म्युले 6 मिनिटं किती 5 मिनिटाचं काम आहे. तेवढ्याच नोट्स काढा बाळांनो, बस होईल. जर ज्यांनी व्हिडिओ शेवट बघितला असेल ते जास्त हॅप्पी असतील. बऱ्याच लोकांना व्हिडिओ पळवत बघायची सवय आहे, तर शेवट एवढंच करा, जास्त काही करायची गरज नाहीये. तुमचा वेळ वाया नाही गेलेला, कारण जे जेई साठी किंवा नीट साठी प्रिपरेशन करतायत त्यांना मध्ये आधे पण कधी कधी क्वेश्चन विचारले जातात, ते कॅल्क्युलेशन आले पाहिजेत. त्यामुळे आपलं काम आहे कन्सेप्ट पूर्णपणे सांगणं. तो सांगितलेला आहे. अभ्यास किती करायचा ते पण सांगितलंय. थँक्यू.